ऊर्जा मंत्री भारतीय मजदूर संघ एवं महाराष्ट्र बिजली कामगार संघ की ओर से विभिन्न मांगों को लेकर रेशीमबाग मैदान से महावितरण महापरेषण महानिर्मित कंपनी के अनुबंध कर्मचारियों ने मोर्चा निकाला, जो राज्य के ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस के निवास स्थान पर ले जाया गया। इस समय बड़ी मात्रा में अनुबंध बिजली मजदूर रेशीमबाग मैदान मौजूद रहे, जहां डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा को माला अर्पित कर इस आंदोलन की शुरुआत हुई। जहां जानकारी देते हुए आंदोलक कर्मचारी ने बताया कि स्थिति कर्मचारियों के वेतन में बढ़ोतरी की गई, लेकिन अनुबंध पर काम कर रहे मजदूर अभी भी उसी वेतन पर कार्य कर रहे हैं। वैसे ही अनुबंध धारक मजदूरों का शोषण करते हैं, जिसके चलते कॉन्ट्रैक्टर विरहित प्रणाली बनाई जाए आदि कई मांगों को लेकर यह मोर्चा निकाला गया है और जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती, हम तब तक नागपुर नहीं छोड़ेंगे, ऐसा इशारा आंदोलकों ने इस वक्त मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने महाराष्ट्रातील महावितरण महापरेषण आणि महानिर्मिती कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांचं हे आंदोलन असून हा मोर्चा आज रेशीमबाग मैदान येथून राज्याचे ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या घरापर्यंत आम्ही काढणार आहोत। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही थांबलो आहोत। इथून पुढे आम्ही ऊर्जा मंत्र्यांच्या घराकडे जाणार आहोत आणि तिथे आमरण उपोषणाचा निर्धार आहे। या ठिकाणी या वीज कंत्राटी कामगारांना वेतनवाढ मिळाली पाहिजे, कारण कायम कामगारांना वेतनवाढ मिळालेली आहे, तर कंत्राटींना सुद्धा वेतनवाढ मिळाली पाहिजे। तसेच कंत्राटदार यांचे आर्थिक शोषण करतात, म्हणून हरियाणा सारख्या पद्धतीचे कंत्राटदार विरहित कंत्राटी कामगार पद्धत महाराष्ट्रामध्ये सुरू झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे। आणि ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत हे कंत्राटी कामगार नागपूर सोडणार नाहीयेत, फडणवीस साहेब यांच्या घरापाशीच बसून राहणार आहेत। हा असा निर्धार महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा पक्का झालेला आहे। कुठून कुठून आले? महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील अगदी सिंधुदुर्ग पासून गडचिरोली पर्यंतचे सर्व कंत्राटी कामगार या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। जे आज येऊ शकले नाहीत ते उद्या इथं या ठिकाणी जास्त संख्येने येणार आहेत। जोपर्यंत फडणवीस साहेब याच्यामध्ये ऊर्जा मंत्री म्हणून मार्ग काढणार नाही, प्रशासन खास असा तोडगा काढणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील।